आज पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या. आपल्या वसई तालुक्यामध्ये दोन जागा होत्या, बाताणे आणि तिल्हेर. या दोन्ही जागांमध्ये बहुजन विकास आघाडी ही प्रचंड मताने विजय झालेली आहे. म्हणजे नुसती विजय नाही झाली, या विजयामुळे पंचायत समितीची 2 वर्षापूर्वी निसट्टा पराभव आम्हाला मिळाला होता. तर त्या निसट्टा पराभवाचा वचपा आज आम्ही काढलेला आहे आणि आज आम्ही पंचायत समितीसुद्धा ताब्यात घेतलेली. आमचे उमेदवार ते थोड्या फरकाने नाही तर प्रचंड मताने विजय झालेला. लोकांनी आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास आम्ही नेहमीप्रमाणे पूर्ण सार्थक करू. आम्ही प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो. कधीही आम्ही जातपात धर्माच्या आमदार हितेंद्र ठाकूर साहेब असो का सतीश ठाकूर आता राजेश पाटील त्या भागाचे आमदार आहेत, तर आम्ही नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती लढतो आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती लोक आम्हाला आजपर्यंत विजय मिळवून दिलेला. 30 वर्षापासून आमदार साहेब या भागामध्ये प्रतिनिधित्व करतात आणि 30 वर्षापासून त्यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो याच्या पुढे पण आम्ही लोकांचा जो विश्वास आहे तो साकारणे. आपला प्रचार कशा मुद्द्यावर होता, म्हणजे कशाच्या मुद्द्यावर? आम्ही नेहमीप्रमाणे प्रचार विकासाच्या मुद्द्यावरच करतो. कुठच्याही जातपात आम्ही कधीच करत नाही, विकासाच्या मुद्द्यावरच करतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये नेहमीच यश प्राप्त होतं. आता बाकीच्या पक्षाचे मोठे मोठे मंत्री संत्री येऊन गेले, तो त्यांनी कुठल्या मुद्द्यावर प्रचार केला, आपण कशा पद्धतीने? नाही बघा, ते गेले 30 वर्षापासून जे कोणी मंत्री संत्री इकडे येतात ते निवडणुकीच्या टायमाला येतात आणि वैयक्तिक टीका करून निघून जातात. लोकांना या वैयक्तिक टीकाशी काही घेणं देणं नसतं. लोकांना विषय असतो तुम्ही आम्हाला काय सुविधा देणार, सवलती देणं. त्याच्यावरती ते कधीच बोलत नाही. कोण कधी इलेक्शन आलं का दहशतवादावरती बोलतो, कोण काय शब्दी बोलतो. आपल्याला त्याच्यावरती कधीच नाही, आम्ही वैयक्तिक टीकावरती कधीच लक्ष देत नाही. आजपर्यंत आमदार साहेबांनी एवढ्या निवडणुका झाल्या, कधीही कुठच्याही समोरच्या कॅन्डिडेटचा वैयक्तिक टीका केलेली नाही आहे आणि तीच सूचना आम्हाला सुद्धा असते. वैयक्तिक टीका कोणावरती करू नये, विकासाच्या मुद्द्यावरती करा, बोला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही बोलतो. जे कोणी येतात काय बोलायचं त्यांच्याशी आमचं काय घेणं देणं. मला हे बोलायचं आहे की जुन्या आता पंचायत समितीमध्ये जुन्या उमेदवारांनी काही विकासाची कामं केली नाही म्हणून त्यांना हा फटका बसला आहे. तुमचं आता तो फटका का बसला तो त्यांनी अवलोकन करायला पाहिजे. त्यांना का तो फटका बसला आणि लोकांनी आम्हाला काय मिळतं ते त्यांनी बघायचं. आता आम्ही लोकांनी आम्हाला साथ दिली, त्या लोकांची आम्ही मदतीला काय नसो. आम्ही अख्ख्या करोना काळात असो एक दिवससुद्धा आमदार साहेब घरी बसले नाही. प्रत्येक दिवशी ते त्याच्या कार्यालयात यायचे, सगळं आढावा घ्यायचा. करोना काळामध्ये आमचे प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक पंचायत समिती सदस्य, आमचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आणि हे लोकांनी बघितलेलं आहे का संकटाच्या काळात फक्त बहुजन विकास आघाडी असते, कोण नसते. आज जो चुनाव जो हुआ तिलेर और बातानेगढ़ में, इसका श्रेय मैं हमारे बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष लोकनेते सम्मानीय हितेंद्र जी ठाकुर साहब, दूसरे हमारे एमएलए श्री राजेश पाटिल साहब, सतीश ठाकुर साहब, इनका ये श्रेय है. इनका जो विकास काम है का जो डेवलपमेंट किया है, इसके बल पर हम लोगों ने ये आज जो चुनाव जीत लिया है. ऐसा देखा जाए तो ये पंचायत समिति 2020 में जो इलेक्शन हुआ इसमें शिवसेना और बीजेपी ने मिला कि उनकी सत्ता थी और हमारी सत्ता वो निकल गई थी. लेकिन आज हमने विकास मुद्दों पर और हमारे जो सब कार्यकर्ता है, जैसे आज हमारे खासदार साहब माजी बलिराम जी यादव साहब है, राजन पाटिल साहब है, हमारे इधर के कॉरपोरेटर लॉरेल डायल साहब है, उधर के बहुत से अन्य कारकों थे जिन्होंने मिल मिल के जो काम किया, जो मेहनत की, इसका ये श्रेय है. इस श्रेय के बलबूते पर हमने जो हमारी पंचायत समिति गई थी वो वापस हमने चुन लिए. इसमें हमारे बातानेगढ़ में अशोक पाटिल 3 से 65 मत से जीत लिए और दूसरे उम्मीदवार थे तिलेरगंज से गीता गुरुनाथ पाटिल, उनको 694 से उन्होंने आगाड़ी प्राप्त की और हमारी जो सत्ता जो यही गई थी वो सत्ता पंचायत समिति में वापस आई. हमारा भी ये उम्मीदवार का ये लक्ष्य रहेगा कि विकास काम जो है, रास्ते के काम रहे, गटारे काम है, ये काम तो होते रहेंगे, लेकिन हम जो पूर्व पट्टी में जो आदिवासी है, आदिवासी भागों के लिए
जैसी बिजली की समस्या हो या अन्य कुछ व्यक्तिगत जो स्कीम्स है, ये बहुत सी स्कीम्स ये उम्मीदवार जो है ये मैंने व्यक्तिगत जो स्कीम है, व्यक्तिगत स्कीम पर ज़्यादा हम लोग जोर देंगे कि उसका जो फ़ायदा आदिवासी पट्टे में वो व्यक्तिगत आदिवासी से लोगों को जिससे ज़्यादा जो सरकारी योजना का फ़ायदा वो ज़्यादा से ज़्यादा हम लोग यानी करेंगे। सर एक क्वेश्चन है भारत न्यूज़ से कि उस इलाके में तिल्हेर रोल में वहाँ पे देखा गया है जो शिक्षण के लिए जो शाला है काफ़ी जर्जर हालत में पाई गई है। रोड रास्ते पे बहुत खराब है और पानी की व्यवस्था नहीं है, उस पर आप क्या केंद्रित करना चाहिए? एक्चुअली देखा जाए तो पंचायती समिति में तो सेस फंड के आधार पे जो डेवलपमेंट होता है वो सेस फंड बहुत कम रहता है, लेकिन हमारे जो एमएलए है या जैसे हमारे लोकनेता हितेंद्र ठाकुर साहब है, राजेश पाटिल साहब है, इनके फंड के माध्यम से जो कुछ अभी जो स्कूल के काम रहेंगे या इधर कुछ काम रहेंगे वो काम हम जरूर उनके फंड के माध्यम से पूरा करेंगे। शिक्षा के लिए कितना गंभीर है आपके जो चुन के आए सदस्य? शिक्षा के शिक्षा को लेकर के कितना गंभीर है आपके चुने हुए जो अभी सदस्य हैं? अभी जो सदस्य है इसमें से गीता गुरुनाथ पाटिल, जो अशोक आत्माराम पाटिल, ये शिक्षण के माध्यम से ये जो जेडपी स्कूल्स है, ये स्कूल्स है इधर स्कूल्स में यानी कुछ अभावता के कारण यानी कुछ फैसिलिटी नहीं होती है, बच्चों को ये नहीं होता है, तो हम ज़्यादा से ज़्यादा शिक्षा के माध्यम से उनको जो स्कूल में जो कुछ अपने को सुविधा लानी है, उधर जो कुछ माध्यम बढ़ाना है या इनके कक्षा बढ़ाना है 9वीं 10वीं, ये माध्यम से हमारे जो उम्मीदवार है इसमें बड़े से परिश्रम से शिक्षा का माध्यम पूरा करेंगे।